नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आज खूप महत्त्वाचा विषयावर मी हा व्हिडिओ बनवत आहे. जवळजवळ बरेचसे लोकांना याविषयी ते विचारत असतात. तर तो विषय जो आहे आणि आत्ता सध्या जास्त करून ज्युनियर्स लोक आणि किंवा काही सिनियर्स असं चर्चा करत असतात किंवा म्हणत असतात. ते म्हणजे काय, तर पक्षकार फी देत नाही की फी कशी काढायची. तर हे खूप महत्त्वाचं आहे ॲडव्होकेसीमध्ये, वकिलीमध्ये. वकिली खरं तर हे व्यवसाय नाही आहे, हे एक प्रोफेशन आहे, हे एक सामाजिक कार्य आहे. हे आपण नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे. वकिली, डॉक्टरी म्हणजे डॉक्टरी पेशा, वकिली पेशा हा जो आहे ते प्रोफेशन आहे आपलं, एक सामाजिक कार्य आहे आपलं जगाच्या प्रती, देशाच्या प्रती, आणि ते आपण कार्य बजावत असतो. आणि ते कार्य बजावताना आपण आपल्या कामाची फी घेत असतो. त्यामुळं वकिली जी आहे ती प्रामाणिकतेने करणे खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं हे जर केलं, प्रामाणिकतेने जर केलं, तर फीच्या बाबतीत कधीही कोणता वकील असं म्हणणार नाही की मला माझे पक्षकार फी देत नाही. पण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या वकिलांनी चांगलं काम करूनही पक्षकार फी देत नाही. मग असं का बरं होतं? ज्युनियर्स लोकांना फी मिळत नाही असं का बरं होतं? काही वकिलांना त्यांचे पक्षकार काम करूनही फी नाही देत. तर याची काही कारणं असू शकतात. पण ही कारणं असतात आणि त्या कारणामुळे असं होतं. पण आपण वकील आहोत, आपण कोर्टामध्ये काम करतो, आपण पक्षकाराचे काम करतो, आपण त्यांना न्याय मिळवून देतो, आपण त्यांची केस चालवतो कोर्टामध्ये. त्यांची केस चालवून आपण त्या पक्षकाराच्या हिताचा निर्णय आपण कोर्टाकडनं घेतो. त्यामुळं आपल्याला त्या पक्षकाराकडनं फी काढणं किंवा फी कशी काढायची हे आपल्याला माहिती असणं पाहिजे. आणि आपण ती काढणं म्हणजे फी घ्यायला पाहिजे. आपण आपल्याकडनं काय खबरदारी घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगते. आता बघा, मी फीच्या बाबतीत जे म्हणाल की प्रत्येक वकिलाची वेगवेगळी फी असते. काही वकील जास्त फी आकारतात, काही कमी आकारतात, काही मध्यम आकारतात. ज्युनियर्स, सिनियर्स असं काही आपल्याकडं असं फीचा जरी चार्ट काही काळापूर्वी होता वाटतं, पण फीचा असं परफेक्ट असा चार्ज कायद्याप्रमाणे नाही आहे की एवढं घ्यायला पाहिजे वगैरे. आणि असला तरी त्या फीच्या समजा आता फीचे काही नॉर्म्स असतील तर आहेत, तर त्या नॉर्म्सविषयी असं आहे की ज्युनियरनी जी फी घ्यायची ती कमी आहे आणि सिनियरने जी घ्यायची ती जास्त आहे. म्हणजे सिनियरनी जास्त आकारायला पाहिजे. तर सगळ्यात पहिले एक लक्षात घ्या की वकिली हे जे आहे ते खूप चांगलं प्रोफेशन आहे. ते सगळ्यांसाठी चांगलं प्रोफेशन आहे, पुरुषांसाठी पण आणि स्त्रियांसाठी पण. स्त्रियांसाठी तर हे खूप चांगलं आहे की कारण त्यांचं सगळं काम करून त्यांचं घरातल्या सगळ्या जबाबदारी पार पाडून हे काम ते करू शकतात. आणि आपल्याला असं पूर्ण दिवस वेळ द्यायची गरज नाही आहे. आपलं काम झालं की आपण जाऊ शकतो किंवा आपल्या कामापुरतं आपण येऊ शकतो किंवा आपली ठराविक दिवशी हे करून आपण आठवड्यातून 1-2 दिवस ऑफ पण घेऊ शकतो. तर अशी ही आपली ॲडजस्टमेंट आपण करू शकतो आणि याच्यामध्ये खूप आपल्याला फायदे असतात. तर मग आता आपण पक्षकारांनी आपली फी वेळेवर द्यायला हवी. त्यासाठी काय करायला पाहिजे, तर सुरुवातीला जेव्हा तुमच्याकडे पक्षकार येतो तर सुरुवात बघा कसं होतं की सुरुवात आपण जेव्हा पक्षकार आपल्याकडे तो सुरुवात कन्सल्टेशननी होते बरेचदा. आता कारण आता अगोदर लोक कन्सल्टेशन करायचे नाही, पण आता 1-2 वकिलांकडं ते कन्सल्टेशन करतात, 2-2, 4-4 कदाचित. आणि मग नंतर ते ठरवतात की कोण वकील अपॉइंट करायचा. तर कन्सल्टेशनपासूनच आपली जबाबदारी सुरू होती. जेव्हा क्लायंट तुम्हाला फर्स्ट टाईम भेटायला येतो तेव्हा असं नका विचार करू की क्लायंट आता येणार आहे आणि त्याला मला माहिती द्यायचं आहे, आय एम ॲडव्होकेट आणि मला तर सगळं माहीतच आहे आणि त्याला मला फक्त सांगायचं आहे. तर असं नाही आहे. आता जो क्लायंट येतो आहे तो एक प्रकारे तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला येतो आहे. कारण जो क्लायंट तुमच्याकडे येतो आहे तो क्लायंट गुगलवर सर्च करून सगळी माहिती घेतलेली असती, त्यांनी सगळे निकाल वाचलेले असतात, ऑनलाईन जजमेंट वाचलेले असतात, सायटेशन त्यांना माहीत असतं. सगळ्यात महत्त्वाचं ते तुमच्याकडे पहिले येत नाही आहेत, तुमच्या अगोदर पण त्यांनी 1-2 वकिलांकडे भेट घेतलेली असते. म्हणून तुम्ही असं वाटू नका घेऊ की तुम्हाला फक्त माहिती द्यायची. उलट जेव्हा एखादा क्लायंट नवीन केस घेऊन तुमच्याकडे येतो तर तुम्हाला जेवढं जमेल तेवढं त्या केससाठी प्रिपेअर करा स्वतःला. तो काय विचारू शकतो ते प्रश्नावर अगोदरच उत्तरं तयार करा. तुम्हाला काय सांगायचं हे अगोदरच सांगा. तर मग तुम्ही त्या व्यक्तीला, ते जे पक्षकाराला कन्सल्टेशनमध्येच एवढं जर तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवली, कन्सल्टेशनमध्येच जर तुम्ही एवढी माहिती दिली तर ती जे ब्रीफ आहे, ते जे मॅटर आहे ते तुमच्याकडे येईल. कन्सल्टेशनचे तुम्ही चार्जेस घेऊ शकता.
कन्सल्टेशनचे चार्जेस बघा, कन्सल्टेशनचे चार्जेस नंतर नाही घ्यायचे, अगोदरच घ्या. आता बघा, मला जेव्हा ऑनलाईन कन्सल्टेशन येतं किंवा समोर जेव्हा कन्सल्टेशनला प्रत्यक्षात पक्षकार येतात, तर मी त्यांना म्हणते की तुम्हाला पक्षकारांना त्यांना सांगते की तुम्हाला कन्सल्टेशन चार्जेस द्यावे लागतील. मग कन्सल्टेशन चार्जेस द्यावे लागतील तर ती कन्सल्टेशन चार्जेस तुम्हाला अगोदर द्यावे लागतील. मग मी तुम्हाला अर्धा तास तुम्हाला कन्सल्टेशन करेल आणि अर्धा तासाच्या वरती झाले तर पैसे वाढतील, असं मी म्हणेल, ते तुम्हाला द्यावे लागतील. ऑनलाईन असेल तर मी त्यांना म्हणते, पहिले मी त्यांचं ऐकून घेते त्यांचा काय प्रॉब्लेम आहे आणि मग मी त्यांना सांगते की ऑनलाईन आहे तर तुम्हाला मी कन्सल्टेशन देते, पण पहिले तुम्ही ऑनलाईन मला पेमेंट करा, गुगल पे करा किंवा फोनपे करा, स्क्रीनशॉट मला पाठवा, मग मी तुम्हाला कन्सल्टेशन करते. आणि करतात पक्षकार लोक, कन्सल्टेशन पे करतात आणि ते समोर येतात. मग जेव्हा पक्षकाराला तुम्ही व्यवस्थित सगळी माहिती सांगणार आहे, मग पक्षकार तुम्हाला सगळं, म्हणजे काही काही पक्षकार तर केस दाखलपासून तर निकालापर्यंत काय काय होतं हे सगळं विचारतात. आणि मग ते तुम्ही किती कॉन्फिडेंटली बोलताय, किती नॉलेज आहे तुम्हाला, हे सगळं त्यांना कळतं. मध्ये मध्ये त्यांचे काही प्रश्न असतात, जर असं झालं तर, जर तसं झालं तर तुम्हाला सगळ्याची उत्तरं व्यवस्थित देता येणं गरजेचे आहे. आणि जर तुमचा अनुभव असेल तर तुम्ही देऊ शकता, कारण जर तुम्ही ते मॅटर चालवलेले आहेत तर तुम्ही देऊ शकता. त्यामुळं पक्षकाराला कन्सल्टेशनमध्ये जिंकणं गरजेचं आहे. आणि पक्षकाराला एकदा तुम्ही सवय लावली की बाबा आपण आपले जे वकील आहेत ते पहिले पैसे पे करा म्हणतात आणि मग काम तर चांगलं करतात. ट्रान्सपरन्सी आपण ठेवली, त्यांना व्यवस्थित सगळी माहिती दिली, आपण आपल्याला प्रूव्ह केलं त्या पक्षकाराकडे, मग तुम्हाला फीचा काही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही जे फी मागणार आहे ती फी ते देणार आहे. आणि मग आता समजा आता की कोर्ट फायलिंगला आलं, केसचं फायलिंगला आलं, समजा ऑनलाईन कन्सल्टेशन आहे, ऑनलाईन कन्सल्टेशन झालं, त्याची केस दाखल करायची आहे, डायवोर्सची केस दाखल करायची आहे समजा, मग डायवोर्सची केस दाखल, मग डायवोर्सची केस दाखल कन्सल्टेशनमध्ये तुम्ही डायवोर्सच्या केसची फीज किती असणार आहे ते सांगायची आहे. तर तुम्हाला हे अगोदरच तयारी करायला लागती की बरेचदा काय होतं, ते अचानक बोलतात आणि तुम्ही जी ती फी सांगितली, एकदा ते तुमच्याकडे मॅटर आले की तुम्हाला त्याच फीजमध्ये करायचं असतं. म्हणून तुम्ही ती फी जी आहे ती कमी पण सांगू नका, जास्त पण सांगू नका, रिजनेबल सांगा, त्या क्लायंटप्रमाणे सांगा. एखादा गरीब व्यक्ती असेल तर तिला तिच्या कॅपॅसिटीप्रमाणे सांगा, थोडीशी कमी सांगितली तरी चालेल, कारण तिची कॅपॅसिटी नाही आहे, ती आपल्याकडे आलेली आहे. एकही मॅटर सोडू नका, जे काही मॅटर येईल ते एखादी गरीब व्यक्ती आहे तर तिच्याकडनं रिजनेबल चार्ज करा. एखादी चांगली व्यवस्थित पक्षकार आहे इकॉनॉमिकली, तर मग त्यांच्याकडनं तुम्ही व्यवस्थित फी चार्ज करा. पण फी चार्ज करताना ते अगोदर विचारतात, आता डायवोर्सचं आहे, किती दिवसात डायवोर्स येईल, तर डायवोर्स मी सांगते की त्याला वेळ लागेल, 5 ते 7 वर्ष लागतात. मग त्याची फी काय असेल पूर्ण, मग मी त्यांना सांगते की एवढी फी लागेल अंदाजे. मग वर्षभराची फी मी एकदा सांगते त्यांना की वर्षभराची एवढी असणार आहे, वर्षभराची एवढं. काय पक्षकार म्हणतात मग डेट वाईज किती घेणार, मग डेट वाईज किती घेणार ते सांगायचं त्यांना. मग डेट वाईज घेणार तर फायलिंगचे वेगळे असणार आहेत आणि ड्राफ्टिंगचे वेगळे असणार आहेत, हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. तुम्ही जे सुरुवातीला त्यांना, आत्ता सध्या पक्षकार सगळी फी तुम्हाला अगोदरच विचारत असतो, तुम्ही अगोदर त्यांना कमी सांगितली आणि नंतर तुम्ही फीज वाढवली तर ते पक्षकार तुम्हाला फी देणार नाही आहे. हां, पण तुम्ही त्यांना अगोदर कमी सांगितली आणि नंतर काम वाढलं, वेळ वाढला, तर त्यांना कन्व्हिन्स करा, त्यांना समजून सांगा. आणि तुम्ही काम जर व्यवस्थित करताय तर पक्षकार तुमच्यावर नाराज होणार नाही, पक्षकार तुम्हाला फीज देणारच आहेत. असे खूप कमी फसवे पक्षकार म्हणतात त्याला, की असे खूप कमी असतात की जे फी नाही देत, त्यांना फसवायचं असतं इन द सेन्स कदाचित त्यांच्याकडे पैसे नसतील आणि त्यामुळे ते आपल्याला फसवत असतील. किंवा काही पक्षकार जे असतात की त्यांचा स्वभाव असतो की त्यांना नाही द्यायचे पैसे. मग ज्यांनी तुम्हाला फसवलं त्या बाबतीत तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करू शकता, वसुलीची केस दाखल करू शकता. वसुलीच्या केसमध्ये जजेस लोक पण खूप चांगल्या पद्धतीने ते केस हाताळतात. माझ्या एका मैत्रिणीचं एक मॅटर होतं, माझी एक मैत्रीण आहे, तिने इतकं चांगलं काम त्या मॅटरमध्ये केलं आणि तिने फक्त एवढी चूक केली की पक्षकारावर खूप जास्त विश्वास ठेवला आणि फी घेतली नाही. आणि मग नंतर तिने एवढं चांगलं काम करून निकाल दिले, तिने 4-5 मॅटर होते एकत्र आणि 5 लाखापर्यंत जवळजवळ फी त्यांनी दिली नाही. आणि मग तिने ते वसुलीचं केस दाखल केलं. मग कोर्टाने आपले जे शिवाजीनगर कोर्टातली सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनच्या समोर ते मॅटर गेलं. कोर्टाने त्याच्यामध्ये मेडिएशन केलं आणि कोर्टाने त्या दोन्ही पक्षकाराला समजावून सांगितलं, म्हणजे वकिलाला पण समजावलं आणि त्या पक्षकाराला पण समजावलं आणि एक रिजनेबल अमाऊंट दोघांमध्ये ठरवली आणि ती त्या पक्षकाराला वकिलाला द्यायला लावली. तर अशा पद्धतीने ती फी त्या आपल्या वकिलाला मिळाली. तर मग फी जे देत नाही आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचा दोषाचं जाऊ द्या, पण आपण वकील आहोत, आपल्याला आपल्या पक्षकाराकडनं फी घेणं यायला पाहिजे. मग ते तुम्ही समजा आता अगोदर तुम्ही फी सांगितली की असं, मग टप्पे ठरवा की फायलिंगला एवढे,
फायलिंग झाल्यावर इंट्रीमचं मेंटेनन्स असेल तर त्याला एवढे, आर्ग्युमेंट असेल तर आर्ग्युमेंटला एवढं, किंवा मग अगोदर तुम्ही फायलिंगचे जे पैसे असतात ते तुम्ही जमा करून घेतलेत जास्तीचे, तर ते सांगा की ते तुम्ही किती दिवसासाठीचे घेतलेत आणि मग नंतर तुम्हाला टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने द्यायचेत. आणि एक सवय लावा पक्षकाराला की पैसे जमा केले तरच काम सुरू होणार आहे. म्हणजे जर फायलिंगला जेव्हा पक्षकार येतो तेव्हा मी काय करते की त्यांना सांगते की त्यांना सगळं किती फी लागणार आहे वगैरे हे ते, आणि त्यांना हे पण सांगते की फायलिंगला तुम्हाला किती पैसे जमा करायचे. मग फायलिंगला जमा केल्याशिवाय पैसे, फायलिंगचे पैसे त्यांनी जोपर्यंत मला जमा नाही केले तोपर्यंत ती मॅटर मी वाचतही नाही. मी त्यांना सांगते की तुम्ही फायलिंगचे पैसे जमा केले की मी लगेच वाचणार आणि तुमचं ड्राफ्टिंग करणार. पण एक लक्षात घ्या की जसे फायलिंगचे पैसे तुम्हाला जमा होतील तसं तुम्ही मॅटर वाचा आणि 2 दिवसाच्या आत त्यांचं मॅटर फायलिंग करा. म्हणजे आपल्याकडनं काम हे फास्ट होणं गरजेचं आहे. कधी कधी मी 1 दिवसात पण मॅटर फाईल करते, कधी कधी 2 दिवसात करते, 3 दिवसात करते, पण मी एकदा पैसे जमा झाले की मॅटर फाईल मी लवकरात लवकर करते. पक्षकाराचे पैसे घेऊन बसू नका, वेळ घालवू नका. एकदा पैसे जमा झाले की त्याच दिवशी ड्राफ्टिंग करायचं बघा, त्याच दिवशी वाचन करा, दुसऱ्या दिवशी ड्राफ्टिंग करा. ड्राफ्टिंग केलं की त्यांना मॅटर ते चेक करायला पाठवायचं, झालं त्यांना त्यांना फायलिंगला बोलवायचं. फायलिंगच्या वेळेस आता ऑनलाईन फायलिंग आहे, तर बरेचसे ज्या केसेसमध्ये तुम्ही चांगली फीज करता, म्हणजे ऑब्वियस 2 प्रकारचे पक्षकार आहेत आपल्याकडं, जे एकदम कमी पैसे देतात म्हणजे ते अर्निंगच त्यांची कमी आहे, त्यामुळे त्यांना आपल्याला रिझनेबल चार्ज करावं लागतं. आणि जे पक्षकार व्यवस्थित आहेत, वेल सेटल आहेत, त्यांची कंडिशन आहे, तर मग आपण त्यांच्याकडनं व्यवस्थित फी करतो. मग तुम्ही जर ई फायलिंगची जी फी आहे तर तुम्ही ती सांगायची की तुम्हाला जर पक्षकाराकडनं हवी असेल तर ते, जर तुम्ही व्यवस्थित फायलिंगची फी घेतली असेल तर तुमच्यामध्येच ई फायलिंगची तुम्हीच करा, ई फायलिंगचा खर्च. आणि दुसरं म्हणजे की काही वकील असं करतात की झेरॉक्सचा खर्च घ्या, टायपिंगचा खर्च घ्या. तर हे झेरॉक्स, टायपिंग, प्रत्येक डेटला खर्च हे काही करू नका. तुमची जी फी आहे ती तुम्ही परफेक्ट ठेवा. क्लायंटचं तुमचं रिलेशन एक वेगळं असायला पाहिजे. प्रत्येक तारखेला क्लायंटबरोबर चहाला जाणं, जेवणाला जाणं हे टाळा. कारण कसं आहे की क्लायंट हाही एक माणूस आहे आणि मग तो आपल्याला जास्तीचा वेगळ्या पद्धतीने ट्रीट करू शकतो. कधी कधी त्याला चुकीच्या पद्धतीने तो घेतो आणि मग ते आपल्याला बरोबर नाही वाटत. त्यामुळं कीप डिस्टन्स. चहा, कॉफी हे काम झाल्यावर घेऊ असं मी म्हणते. बऱ्याचदा मला खूप पक्षकार सांगतात की उलट तुम्ही त्यांना चहा ऑफर करा. तुमच्या ऑफिसला ते आले, तुमच्या टेबलला ते आले, तुम्ही त्यांना चहा, कॉफी ऑफर करा. ते चालू शकतो तुमच्याकडनं, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही ते तेवढं बेअर करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही क्लायंटशी व्यवस्थित रॅपो ठेवा. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जी माहिती देणार आहे पक्षकाराला, जी पण माहिती देणार आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवा. कारण हा जो पक्षकार आहे तो प्रत्येक म्हणजे त्याला सगळं माहिती आहे. हा जो पक्षकार तुमच्याकडे आलेला आहे तर तो सगळी माहिती घेऊन आलेला आहे. तो गुगल गुरुकडनं माहिती घेऊन आलेला आहे. सध्या आता AI मधून तो माहिती घेतोय, दुसऱ्या 2 वकिलांकडनं घेतो. त्यामुळे तुमची ट्रान्सपरन्सी ठेवा. एक इन्सिडेंट सांगते माझं की माझ्याकडे एक लॉंग बॅक एक 498ची केस आली होती. ते ऑब्वियस ते पहिले कन्सल्टेशनला आले आणि कन्सल्टेशनला आल्यावर मग मी त्यांना सगळं माहिती वगैरे सगळी दिली. तर अँटिसिपेटरी बेल घ्या असं मी त्यांना म्हणत होते. ते मला म्हणत होते की तुम्ही अँटिसिपेटरी बेल खरंच घ्यायची गरज आहे का? तर मी म्हटलं हो, मला असं वाटतं की तुम्ही अँटिसिपेटरी बेल घ्यावं. तर ते म्हटले 498A तर आता नवीन सायटेशन आलं आहे की त्याच्यामध्ये पहिले ते समोरच्या पार्टीला बोलवणारे आणि काउन्सिलिंग करणारे, डायरेक्ट अटक होणार नाही आम्हाला आणि आम्ही डायरेक्ट बेल देऊ शकतो. त्यामुळं मग बेलची गरज नाही आहे तशी. आणि त्यांना असं वाटलं की मी बेलची घाई करते आणि म्हणून ते नाराज झाले. मग त्यानंतर मी त्यांना समजून सांगितलं की कशा पद्धतीने ती प्रोसिजर असती आणि समजा अटक दाखवली वगैरे तर मग आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून आपण अँटिसिपेटरी बेलला जायला हवं. मग अशा पद्धतीने तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि मग ती ट्रान्सपरन्सी ठेवली की मग पक्षकाराचा तुमच्यावर विश्वास निर्माण होतो. पक्षकार तुम्हाला एक पोझिशनमध्ये आपल्याला ठेवतो आणि त्या पद्धतीने तुम्ही जे मागाल फी ती तुम्हाला देतात आणि ऑलरेडी अगोदर ठरलेलीच असती फी. काही पक्षकार तुम्हाला विचारत नाहीत की किती फी आहे. मग त्या पक्षकाराकडनं तुम्ही कामाची म्हणजे हे खूप चांगलं असतं की ज्या पक्षकाराला तुम्ही फी सांगितली नाही तर त्या पक्षकाराकडनं तुम्ही व्यवस्थित फी काढू शकता, म्हणजे त्यांच्या कामाप्रमाणे, वेळेप्रमाणे. पण त्याच्यामध्ये पण तुम्ही एक्झॅगरेट अमाऊंट घेऊ नका, कारण मग नंतर तो प्रॉब्लेम होऊ शकतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचं मी नेहमी सांगत असते की पॉझिटिव्ह थिंकिंग ही आपल्या क्षेत्रामध्ये काय आहे, सगळ्याच क्षेत्रामध्ये ॲज अ ह्युमन बिईंग खूप महत्त्वाची आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग असायलाच पाहिजे. कधीही असं म्हणू नका की माझे पक्षकार मला फी देत नाही. नेहमी असं म्हणा की माझे पक्षकार मला वेळेवर फी देतात. बघा, आपण जे म्हणणार आहे तेच होणार आहे. असं आहे की आपण जास्त करून ज्या वाईट गोष्टी मनामध्ये ठरवतो की या आपल्या लाईफमध्ये घडू शकतात, की असं होऊ शकतं, तर बऱ्याचदा त्याच गोष्टी जास्तीत जास्त घडतात आपल्या लाईफमध्ये. त्यामुळं आपण चांगलं आपल्यासाठी विचार करतोय आपण, त्यामुळे चांगला विचार करा की ह्या क्लायंटकडनं मला जवळजवळ एवढी फी येणार आहे, ह्या क्लायंटचं मी एवढे वर्ष काम चालणार नाही. मी एक मॅटर आता नुकताच निकाल झाला, तर ते एका माझ्या मैत्रिणीने मला रिफर केलं होतं. तर ते माझ्या मैत्रिणीने रिफर केलेलं मॅटर 2016ला रिफर केलं होतं तिने. ते मॅटर ते डिवोर्सचं एक होतं आणि DVचं एक होतं आणि अजून एक प्रायव्हेट कंप्लेंट होती. असे 3 मॅटर ते होते. तर ते मॅटर मी केले 2016पासून. आता एका केसचा निकाल आता 2025ला लागला आहे आणि 2016पासून ते 25पर्यंत मीच वकील आहे. समोरच्या पार्टीने, अपोजिट पार्टीने त्यांचे 4 ते 5 वकील झालेले आहेत. पण ती जी व्यक्ती आहे, लेडीज आहे, ती व्यक्ती माझ्याकडं कंटिन्यू आहे. तर मी पक्षकारांकडनं पण शिकत गेलेले आहे की पक्षकार काय म्हणतात. कधी कधी पक्षकार म्हणतात मी एवढं देऊ शकत नाही. कधी कधी पक्षकारांना सांगितलं तर लगेच पे करतात. कधी कधी त्यांच्याकडे नाही आहे, ते म्हणतात नंतर देऊ. मग तेव्हा त्यांना सांभाळून घेणं गरजेचं आहे. कधी कधी असं होतं की पक्षकाराला तुमची फी द्यायची नाही आहे आणि त्यांना फक्त कामच करून घ्यायचं आहे. मग तेव्हा तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की त्यांना सांगावं लागतं की आता तुम्ही फी दिली तरच मी काम करणार आहे, नाही तर मग तुम्हाला दुसरा वकील बघणं गरजेचं आहे. असं थोडंसं तुम्हाला करायला लागणार आहे. एखादी खूप गरीब असेल पक्षकार, खूपच गरीब आहे, तिच्याकडे पैसेच नाही आहेत, तर तिचं तुम्ही काम प्रो बोनो करा. लिगल एडच्या माध्यमातून करा, डाल्साच्या माध्यमातून करा, तुम्ही करा प्रो बोनो. कारण कसं आहे की जी व्यक्ती एकदम म्हणजे खूपच गरीब आहे, तिच्याकडे पैसेच नाही, आपल्याला कळतं आहे की तिच्याकडे नाही आहे पैसे. आता महिला जर असतील खूप गरीब वगैरे, तर त्यांचं असं आहे की त्यांना मेंटेनन्स वगैरे फॅमिली मॅटर असेल तर त्यांना मेंटेनन्स मिळतो, मग ते देतात तुमचा जो खर्च झालेला आहे. आणि मला असं वाटतं की आता माझी गेली 26 वर्षापासून मी प्रॅक्टिस करते. मला असं वाटतं की तुम्ही पूर्णपणे फ्रीमध्ये पण काम करू नका. प्रो बोनो केलं की तुम्हाला पूर्णपणे फ्रीमध्ये काम करायचं आहे. आता फ्रीमध्ये काम करायचं आहे पूर्णपणे, तर तशी ती व्यक्ती पण असायला पाहिजे. मी रिसेंटली एक प्रो बोनो मॅटर केले, तर ती व्यक्ती अंध आहे, म्हणजे अपंग आहे ते. तर त्या व्यक्तीचं मी ठरवलं होतं की मी पूर्ण प्रो बोनो करणार ते मॅटर. मग मी डाल्साच्या अंडर तिथं मी अर्ज केला आणि त्या डाल्साच्या अंडर मी ते मॅटर प्रो बोनो केलं. म्हणजे माझं तिथं नोंद झाली की डाल्साच्या DLSA माध्यमातून मी ते मॅटर पूर्णपणे फ्री केलं आहे. त्यात हेअरशिप सर्टिफिकेट होतं, ते मी केलं. त्याच्यामध्ये मी काही फी घेतली नाही. इवन मी पब्लिक नोटीसची पण त्याच्याकडनं फी घेतली नाही. तर ती व्यक्ती मला फोन करते की खूप खुश आहे, तिचं अजून काम झालेलं नाही आहे, कारण ते काहीतरी तिला पेन्शनचं आहे, तर ती खूप खुश आहे. कधी कधी अशी फिलिंग पण खूप गरजेची असते की एखाद्या व्यक्तीचं तुम्ही फ्रीमध्ये काम केलं आहे आणि तुम्हाला ब्लेसिंग मिळतात. की बघा, लॉ ऑफ कर्मा मी खूप बिलीव्ह करते. लॉ ऑफ कर्मामध्ये तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे, तुम्ही जे देणार आहे तेच तुमच्याकडे येणार आहे परत. आणि लॉ ऑफ कर्मा किंवा जे नियम असतो, एक नियम आहे की जर तुम्हाला जास्त पैसे हवे असतील तर पहिले तुम्ही द्यायला सुरुवात करा. जर मला जास्त पैसे हवेत तर पहिले मी दान करायला सुरुवात करायला पाहिजे. दान म्हणजे कसं की स्टार्ट गिविंग, देन यू विल गेट रिसिव्ड. तुम्ही जर आत्तापासून द्यायला सुरुवात केली गरिबांना किंवा सोशल पर्पजला तुम्ही थोडीशी मदत केली तर तुमच्याकडे नक्की पैसे येतात. त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही हे करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक तारखेला एक कोणतंही मॅटर असू दे, प्रत्येक तारखेला ते मॅटर पुढं नेण्याचा प्रयत्न करा. एकही तारीख पक्षकाराची वाया घालवू नका. पक्षकार जो आहे तो तुम्हाला पे करतोय, पक्षकारांनी तुमच्यावर विश्वास टाकला आहे. तुमचं कामावरच तुमची पुढची प्रॅक्टिस अवलंबून आहे. कारण तुम्ही त्याचं काम चांगलं केलं की तो 100 लोकांना सांगणार आहे. बघा, आपण ॲडव्होकेट जे आहे ते आपलं ॲडव्हर्टायझिंग नाही करू शकत, पण तुमची सगळ्यात मोठी ॲडव्हर्टाइजमेंट क्लायंट करत असतो, माउथ टू माउथ पब्लिसिटी करत असतो. एका पक्षकाराचं काम तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केलं, तो पक्षकार तुम्हाला 100 क्लायंट पाठवतो. आणि मला याचा खूप अनुभव आहे. माझी 24 वर्ष प्रॅक्टिस आहे. माझा मोबाईल नंबर अजूनही बदललेला नाही आहे. माझा जो जुना नंबर आहे तोच आहे आणि तो केवळ याच्यामुळे बदलले नाही. 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी कोणाकोणाचे मी काम केलेले आहेत, त्यांनी माझ्याकडे मॅटर पाठवलेले आहेत किंवा त्यांचंच मॅटर माझ्याकडे परत आलेले आहे. ते मला लोकांना पाठवतात माझ्याकडं की नाही हे खूप चांगलं काम करतात, ह्यांच्याकडे द्या. मग क्लायंट जो आहे तो तुम्हाला कायम हे होतो. बघा, आता असं युग आलेलं आहे आता की अगोदर आपले फॅमिली डॉक्टर असायचे, तर आता फॅमिली लॉयर पण आहेत. कारण आता लॉयरची गरज खूप गरजेची आहे. अजून पुढं तर खूपच गरज लागणार आहे की हे केसेसचे प्रमाण वाढणार आहे, वादांचं प्रमाण वाढणार आहे.
त्यामुळं आपण हे खूप महत्त्वाचं गरजेचं आहे की आपल्या कामामध्ये जो आहे प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही ऑनेस्टली काम करा, तुम्हाला फी मिळणारच आहे. तुम्ही व्यवस्थित काम करा, त्यांचं मॅटर लवकरात लवकर सेटल करणं, लवकरात लवकर त्याचा निकाल लागणं. बघा आता आपल्याकडे मेडिएशन आहे, आपल्याकडे काउन्सिलिंग आहे, फॅमिली कोर्टात काउन्सिलिंग होतं. काउन्सिलिंगमध्ये काउन्सिलिंग करतात, पण तुम्ही पण तुमच्या क्लायंटचं काउन्सिलिंग करा. तुम्ही त्या क्लायंटला सांगा की काउन्सिलिंगमध्ये जरी तुमचं सेटल झाले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, चांगलं आहे. बघा फॅमिली मॅटरमध्ये काउन्सिलिंग होतं. फॅमिली मॅटरमध्ये दोनच गोष्टी घडतात ना, एकतर ते एकत्र राहतात किंवा डिवोर्स घेतात. कस्टडीचा असेल ताप आता एकाकडे किंवा दुसऱ्याकडे, मग ह्या गोष्टीसाठी त्यांना वर्षानुवर्षे हे करायला लागतात. मी तुम्हाला आता नुकतंच एक उदाहरण सांगितलं की 2016ला डिवोर्सचं ॲप्लिकेशन केलं होतं नवऱ्यानी आणि 2025ला निकाल लागला. म्हणजे त्यांनी 16 ते 25 7-8 वर्ष त्यांनी कोर्टामध्ये घालवली, 7-8 वर्ष त्यांनी कोर्टामध्ये घालवली. आणि हेच जर त्यांनी मेडिएशनच्या माध्यमातून लवकर सेटलमेंट केली असती तर त्यांची वेळ वाचला असता, त्यांनी दुसरं काहीतरी केलं असतं त्यांनी. तर अशा पद्धतीने तुम्ही क्लायंटला समजून सांगा की काउन्सिलिंग, मेडिएशन याचा तुम्ही हे करा, उपयोग करा. मेडिएशनचं पण तुम्ही समजून सांगा की मेडिएशन ही मध्यस्थी असते. तुम्ही केसचा निकाल किती वेळ लागणार आहे, बरं केसचा निकाल लागला तर एक जण जिंकणार, एक जण हारणार आहे. आणि जर मध्यस्थीमध्ये तुम्ही दोघांच्या टर्म्स अँड कंडिशनवर काही ठरवलं, काही म्युच्युअल सेटलमेंट केली तर तुम्ही दोघं जिंकणार आहे, दोघं विन विन पोझिशनला येणार आहे. अशा पद्धतीने समजून सांगितलं तर तुमचं हे मॅटर लवकरात लवकर सेटल होईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, बघा आता मी हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटरसुद्धा आहे, माझ्याकडे मेडिएशनला मॅटर येतात. तर कित्येक वकिलांना असं वाटत असतं की जर मेडिएशनमध्ये हे मॅटर सुटलं तर ते मॅटरमध्ये मला फी मिळणार नाही. तर तसं नका समजून घेऊ. जेव्हा मेडिएशनमध्ये तुम्हाला वाटतं की मेडिएशनमध्ये मॅटर चाललं आहे आणि हे मॅटर सुटणार आहे किंवा सेटल होणार आहे, तेव्हा पण तुम्ही तेवढीच फी घ्या जेवढी तुम्ही चालवलेली असताना घेताय. तेव्हा त्यांना सांगा की बघा मेडिएशनमध्ये जर मॅटर सेटल झालं तर टर्म्स अँड कंडिशन असणार आहेत. त्या टर्म्स अँड कंडिशन वकिलांनी ठरवायचे असतात. वकिलांचंच काम असतं. मेडिएशनचं कोणतं पण मॅटर जे सेटल होतं त्याच्यामध्ये वकिलांचा खूप मोठा रोल असतो. वकिलांनी जर मेडिएटरला मदत केली तरच मेडिएशन सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणजे मेडिएशन हे जे आहे ही वन वे प्रोसेस नाही आहे. इथं पक्षकारांची पण हेल्प गरजेची आहे मेडिएटरला, आणि सगळ्यात मोठा रोल हा वकिलांचा आहे. कारण ते पक्षकार जे आहेत ते वकिलांचं ऐकत असतात. त्यामुळे वकिलांनी हे डोक्यातून काढून टाका की जर मी हे मॅटर सेटल केलं तर माझी फी कमी होणार आहे. तर तुम्ही फी त्या पक्षकाराला अगोदरच सांगा. म्हणजे असं होऊ शकतं की मॅटर मेडिएशनमध्ये सेटल झालं आणि तुम्हाला तेवढीच फी मिळाली जेवढी तुम्ही केस चालवल्यावर मिळणार आहे. मग हे उलट तुमचा फायदा झाला. समजा एखाद्या पक्षकारांनी तुम्हाला फी कमी दिली, समजा की एखाद्या पक्षकारांनी फी कमी दिली, मेडिएशनमध्ये लगेच तुमचं सेटलमेंट झालं, कमी दिली. तुम्ही जरा तुमची जी फी आहे ती घ्यायचा प्रयत्न केला, पण तरी पण त्यांनी कमी दिली. पण लक्षात घ्या तो क्लायंट तुमच्याकडे 10 ते 20 मॅटर पाठवणार आहे, रेफर करणार आहे. त्याला सांगा की ही रिजनेबल, ही मी कमी घेतली आहे, खरं तर फी एवढी आहे. मग तो क्लायंट तुमच्यावर त्याचा विश्वास असतो. त्याला एवढं कळलेलं असतं की तुम्ही त्याला लवकर कोर्टातून बाहेर काढलेलं आहे. आणि कोर्टात असण्यापेक्षा जेव्हा त्याला कोर्टातून बाहेर काढता ना तुम्ही लवकर त्याला सेटलमेंट करून त्याचा मॅटर जेव्हा डिस्पोज करता लवकरात लवकर, जेव्हा तो बाहेर जातो केसचा निकाल लागल्यावर लवकर, मग त्याला कळतं की आपला किती फायदा झालेला आहे. कोर्टामध्ये जेव्हा केस असते तेव्हा त्यांना कळत नाही की लवकर सेटलमेंट करावं, पण सेटलमेंट झाल्यावर त्यांना कळतं की अरे हां ही सेटलमेंट केली होती आणि ती योग्य होती, लवकर करायला पाहिजे होती. आणि मग तो माउथ टू माउथ पब्लिसिटी करून सांगतो की मॅडम जे आहेत किंवा सर जे आहेत हे खूप चांगलं करतात आणि लवकरात लवकर मॅटर सेटल करतात. बघा आता कोणताही पक्षकार असा राहिला नाही की ज्याला वर्षानुवर्षे केस चालवायची आहे, वर्षानुवर्षे कोर्ट तारखेला यायचं आहे, असं नाही राहिलं. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने करा. दुसरं म्हणजे की जे काही मॅटर आहे तुमचं त्या मॅटरमध्ये जे काही चाललेलं आहे ते पक्षकाराला माहिती देणं गरजेचं आहे की अशी माहिती आहे मॅटरमध्ये असं चाललं आहे, त्यामुळे प्रमाणे म्हणजे पक्षकाराला विश्वासात घ्या. पक्षकाराशी सगळं शेअर करा. त्याला काही कायदेशीर प्रोसिजर आहेत, कायदेशीर हे रूल्स आहेत ते त्यांना सांगा, त्यांना समजून सांगा की अशा पद्धतीने. आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने तुम्ही फी घ्या. जसं की समजा आता एव्हिडन्सला मॅटर आले, मग याची चीफ आहे, याची क्रॉस आहे, मग सांगा चीफ आहे, मग ते मला तयार करायचे, त्याचे तुम्हाला पैसे घ्यायचे जमा करायला लागतील. मग ह्याच्यामध्ये एवढे विटनेस आहेत, मग टप्प्याटप्प्याने तुम्हाला एवढे द्यायचे आहेत. म्हणजे आर्ग्युमेंटचे एक स्टेजला पैसे घ्यायचे, एव्हिडन्सच्या स्टेजला एक घ्यायचे, इंट्रीम लेवलला एक घ्यायचे, फायलिंगच्या एक लेवलला घ्यायचे, मध्ये काय अर्ज बिर्ज असतील त्या लेवलला घ्या. असे टप्प्याटप्प्याने फी तुम्ही घ्या. ठीक आहे, अशी टप्प्याटप्प्याने फी घ्यायची. म्हणून दुसरं म्हणजे की
जेव्हा पण पक्षकार येतो तुमच्याकडं, तर जो पक्षकार तुम्हाला फी देणार नाही आहे, तर त्याला तुम्ही व्यवस्थित समजून सांगणं गरजेचं आहे. त्याचा प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे की का तो फी देत नाही आहे. मग त्याच्याकडनं काही प्रॉब्लेम असेल तर त्याबद्दल तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या आणि त्यालाही समजून सांगा की मीही काम केलेलं आहे, मीही माझा एवढा वेळ दिलेला आहे आणि त्यामुळं तुम्ही ती फी देणं गरजेचं आहे. आणि समजा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी नाहीच दिली तर त्याला तुम्ही सांगा की जर तुम्ही फी नाही दिली तर मग मला लीगल ॲक्शन घ्यावी लागेल. कारण कोणत्याही वकिलाला, एखाद्या पक्षकाराला वकिलाशी भांडणं म्हणजे ते जास्तच त्याला जड जाणार आहे हे त्याला माहीत असतं. त्यामुळे तो मग तुम्हाला जर तुम्ही सांगितलं की आता फी नाही दिली तर मग तुम्हाला कोर्टामध्ये केस दाखल करावी लागणार आहे. तर मग हे दुसरं म्हणजे की जे काही कन्व्हर्सेशन आहे, जे काही तुमचं बोलणं आहे, जे काही फीजविषयी काही ठरलेलं आहे त्याचा काहीतरी पुरावा ठेवा. कारण आता सध्या पुराव्यावर सगळे पक्षकार लोक रेकॉर्डिंग करतात आपलं की आपण काय बोलतो आणि आपण काही पैशाचं. आता आजकाल पक्षकार कॅशमध्ये पेमेंट जास्त देत नाही आहेत, ऑनलाईन पेमेंट देतात. त्या कारण त्यांना असं वाटतं की आपण तर पावती देत नाही आहे. काही वेळा पावती द्या, आता मागत असतील तर द्या पावती, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मग ते पक्षकार आपल्याला ऑनलाईन पेमेंट करतात. ऑनलाईन पेमेंट असेल तर मग ते तुम्हाला पण चांगलं, त्यांना पण चांगलं, अशा पद्धतीने. आणि फीजच्या बाबतीत मला असं वाटतं की पक्षकाराची पहिल्यापासूनच व्यवस्थित टर्म्स अँड कंडिशन ठरवून घेतल्या तर फीजच्या बाबतीत कधीही असं येणार नाही आहे. आता माझ्या 26 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये 2 इन्सिडेंट्स मी तुम्हाला सांगते. एक मॅटर होतं 138चं JMFC कोर्टात 15 वर्षापूर्वी असेल. तेव्हा JMFC कोर्ट इथं नवीन बिल्डिंग आपले जुने बारूम मी जिथं बसते त्याच्यासमोर ते JMFC कोर्ट असायचं. तर कोपऱ्यातलं कोर्ट जे आहे तिथं JMFCमध्ये एक मॅटर होतं. आता पवारसाहेब सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन बसतात तिथं एक JMFCमध्ये एक मॅटर होतं 138चं. त्या पक्षकाराचं नाव पण मी आठवते. तर ती लेडीज पक्षकार होती, तिच्यावर 138ची केस होती. चेक डिसऑनर झाला होता आणि तिच्यावर 138चा गुन्हा दाखल झाला होता आणि ते हिअरिंगलाच होतं. अगोदर एका वकिलाने केलं होतं तिचं काम, पण ते एव्हिडन्सला आल्यावर त्यांनी नंतर काही केलंच नाही. म्हणजे क्रॉससाठी होतं ते मॅटर. आणि ती पक्षकार माझ्याकडे आली आणि मग मी त्याच्या अगोदरच ती आली होती माझ्याकडं. एव्हिडन्सला आलं आणि त्याच्या अगोदर मग 1-2 तारखा मी घेतल्या होत्या, वकीलपत्र दाखल केलं. आणि मग तिने थोडे पैसे मला देत होती, डेट वाईजच देत होती समथिंग, आणि कमी देत होती पण, कारण तिची परिस्थितीच नव्हती. मग मी घेतली. पण मी नंतर तिला सांगितलं की हे जे मॅटर आहे चेक जास्त अमाऊंटचा होता आणि 5-1 लाखाचा होता. आणि मग मी तिला सांगितलं की आता एव्हिडन्स आहे, मला क्रॉस घ्यायची आहे पक्षकाराची आणि या क्रॉसवरच सगळी केस आहे. केस खूप चांगली होती आणि मी सगळा अभ्यास वगैरे सगळा केला होता. तर मी तिला सांगितलं की क्रॉस मी जेव्हाच घेणार जेव्हा तुम्हाला एवढे पैसे आणून देणार. तर 1 तारीख अशीच घेतली, तिने देऊ शकली नाही कारण तिच्याकडे नव्हतेच. तर मग ती नंतरही आली आणि मग मला तिने खूप रिक्वेस्ट केली आणि मला सांगितलं, तिने मला तिची सगळी स्टोरी सांगितली. मग मला खूप वाईट वाटलं. तिची एक मुलगी एक्सपायर झाली होती, नवरा सोडून गेला होता आणि एक मुलगा होता. तर मला खूप वाईट वाटलं. असं वाटलं काय यार, आपण असं पैशासाठी तिला आपण एवढं हे करत होतो आणि ती तर एवढी म्हणजे खरं तर ती डिप्रेशनमध्ये होती. आणि मग मला खूप वाईट वाटलं आणि मग मी म्हटलं नाही, तिने पैसे देऊ न देऊ मी चालवणार हे मॅटर. आणि मी ते मॅटर चालवलं. त्याच्यामध्ये तिची सही होती पण तिला लिहिता वाचता काही येत नव्हतं. ती खूप छान पद्धतीने मी क्रॉस घेतली आणि त्याच्यातून ती सुटली, म्हणजे निर्दोष मुक्तता झाली तिची. थोडीफार तिने मग काही फी दिली असेल, पण तिला हे कायम लक्षात होतं की माझं कमी फीमध्ये मॅडमनी काम केलेलं आहे. आणि मी तिला थोडंसं काउन्सिलिंग पण केलं, कारण ते मुलगी गेलेली आहे, तिला खूप डिप्रेशनमध्ये होती. तर मी तिला खूप सांगितलं की असं नका करू, शेवटी मरणाचं आपण ठरवू नाही शकत. ती गेली, तुम्ही ह्या मुलामध्ये बघा आणि या मुलाला चांगलं सांभाळा. आणि नवरा पण गेला तर ठीक आहे, काय नाही, आला तर येईल तो परत, आणि ठीक आहे गेला तर गेला, तुम्ही स्वतःचं जीवन जगा वगैरे. आणि नंतर काही वर्षांनी, म्हणजे काही 2-4 वर्षांनी ती मला भेटली. तर तिचं खूप चांगलं सिच्युएशनमध्ये होती, तिच्या नवऱ्याबरोबर ती राहत होती, मुलगा पण चांगला शिकत वगैरे होता. आणि त्या दिवसापासून जेव्हा तिचं मी काम केलं तेव्हापासून तिने मला, म्हणजे रिसेंटली मागच्या वर्षापर्यंत ती माझ्याकडं मॅटर पाठवत होती. आता ती एक्सपायर झाली, 2 वर्ष झाले, आय थिंक 1 वर्ष झालं. मागच्या वर्षीपर्यंत तिच्याकडनं मला मॅटर येत होते. तर ती एक्सपायर झाल्यानंतर पण झाले. तर तिने जसं मी ती फी कमीमध्ये घेतली त्याच्यानंतर 6 महिन्याच्या आतच तिने तिच्या भावाची ॲक्सिडेंटची केस माझ्याकडे दिली
आणि त्या भावाने मला व्यवस्थित पेमेंट केलं फीजचं, म्हणजे मला व्यवस्थित फी मिळाली. त्याच्यानंतरही मला काही क्रिमिनल केसेस तिने दिले आजूबाजूच्या एरियातल्या, कारण तिचं सगळीकडं चांगलं बोलणं वगैरे होते, कॉन्टॅक्ट होते आणि ती माझं नाव सगळ्यांना रेफर करत होती, माझा नंबर द्यायची, कधी कधी ती यायची, बेलचे कामं दिले, म्हणजे तिने माउथ टू माउथ पब्लिसिटी करून मला ते काम दिलं. म्हणजे मी तिथं मला तेव्हा तिच्या मॅटरमध्ये फी कमी मिळाली आणि माझी पण ज्युनियरशिपच होती, 10-12 वर्ष काहीतरी होती, एवढी काही प्रॅक्टिस माझी पण नव्हती तेव्हा, मलाही गरज होती पैशाची, पण मी केलं तरी ते काम. माझं मनाचं मी ऐकते, माझं इंट्युशन मी ऐकते, सगळ्यांनी ते करायला पाहिजे, मन आपल्याला नेहमी खरं सांगतो. आणि मला मागच्या वर्षीपर्यंत ती मॅटर पाठवत होती, म्हणजे भरपूर तिने कामं पाठवली, तिची फीज कधीच निघाली तिने जे दिली नव्हती ती. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की काम करा. दुसरा एक मॅटर मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की मला पक्षकारांनी कधीच फी चुकवली नाही, मला असं वाटतं असा वकील कोण नसेलच, काही ना काही वेळा पक्षकार तुमची फी देत नाही. एक मॅटर आहे, ते रिसेंटली केलं आहे मी, मागच्याच वर्षी केलं असेल किंवा 6 ते 8-9 महिने झालं असेल. एकदम म्हातारा माणूस आणि त्याचा मुलगा आतमध्ये होता आणि त्याचं मी सगळं केलं होतं, त्याचं बेलचं, आणि ते बेलचं काम मी साधारण 8 दिवस केलं मी. त्याचे काय ऑर्डर घेणं गरजेचं होतं, समोरच्या पार्टीला बोलणं गरजेचं होतं, आणि हे खूप कमी काळात मी 1 आठवड्यात त्याच्या मुलाला बाहेर काढलं. आणि माझी चूक फक्त एक अशी झाली की मी नेहमी पहिले पैसे घेणारी, त्या मॅटरमध्ये मी पहिले पैसे घेतले नाही. मी इमोशनली गेले खूप, कारण हा माणूस खूप म्हातारा होता आणि खूप असं मला वाईट वाटत होतं की अरे इतका ओल्ड आहे, म्हणजे 75 समथिंग प्लस होता तो, आणि मला असं वाटत होतं की त्याच्या मुलाचंच बघतोय, आणि इमोशनलमध्ये मी त्याला अगोदर मी फी घेतली नाही, जे की मी घेतली असती तर मला असं नसतं झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की एक मेडिएटर थ्रू, मध्यस्थ थ्रू ते मॅटर माझ्याकडे आलं. तर त्या मध्यस्था थ्रू आलं म्हणून मला असं वाटलं की ह्या मध्यस्थ आहे म्हटल्यावर मला फीची काही टेन्शन नाही आहे. आणि हेच माझा ओव्हर कॉन्फिडन्समुळं ती व्यक्ती फीज न देता निघून गेली. तर मलाही खूप वाईट वाटलं, कारण मी 8 दिवसभर त्या मॅटरमध्ये असायचे आणि मी खूप म्हणजे अक्षरशः 2-2 तास मी त्या मॅटरमध्ये उभं राहून ऑर्डर घेतलेली आहे. तर मलाही खूप वाईट वाटलं की मी एवढं काम केलं आणि हा पक्षकार असा. मी खूप वेळा फोन वगैरे केला, मग ते त्याच्या मुलाशी पण बोलले वगैरे, तर नाही मिळाली मला फी, त्यांची परिस्थिती नाही, इकॉनॉमिक परिस्थिती नाही मिळाली. मग मी नंतर म्हणजे पाठीमग लागू शकत होते, नोटीस पाठवू शकत होते, पण मी म्हटलं की मी मनाचं ऐकते, मला असं वाटलं नाही जाऊ दे, कदाचित मी देणं लागत असेल तेवढे पैसे ब्रह्मांडला, युनिवर्सला, त्यामुळं मी सोडून दिलं. त्यामुळं कधी असं पण वाटून घेणं गरजेचं आहे की आपण लिव्ह पण करायचे की नाही, म्हणजे जेव्हा असं घडतं की तुम्ही चांगलं करून पण अशा पद्धतीने घडतं, तर मग असं समजायचं की ठीक आहे माझ्याकडनं देणं लागत आहे हे, आणि म्हणून ते माझ्याकडनं गेलेलं आहे, असं तुम्ही म्हणू शकता आणि पुढे जाऊ शकता. म्हणजे असं काही लक्षात घ्या, तुम्ही ऑनेस्टली काम केल्यावर सगळेच पक्षकार तुम्हाला असं करणार नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पक्षकाराकडनं फी घेणं हे दुसऱ्या कुणाचं काम नाही आहे, हे तुमचंच काम आहे. तुम्ही वकील आहात, आपण वकील आहोत, आपणच वकील आहोत, आपल्यालाच व्यवस्थित स्ट्रॅटेजी आखून ती फीज आपल्याला व्यवस्थित घ्यायची आहे, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पक्षकार जो आहे तो पक्षकार फीज हा जो आहे तो आपल्या कामाच्या ह्याच्यातूनच देत असतो, कामाचं जसं आपण रिझल्ट देतो त्या पद्धतीनेच देतो. काही पक्षकार आपल्याला असं सांगतात की आम्ही तुम्हाला डबल फी देतो. काही पक्षकार मला असं सांगतात की मॅडम तुम्ही आम्हाला जर आत्ता आम्ही काही देत नाही, पण ह्याच्यातून जर तुम्ही आम्हाला लवकर काढलं तर आम्ही तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त फी देऊ. तर मी त्यांना सांगते की मी जेवढी मी सांगितली तेवढीच मला फी द्या, ह्याच्यापेक्षा जास्त वगैरे मला नको आहे, माझी एवढी फी द्या, आणि आत्ता मी जसं सांगितलं त्या पद्धतीने द्या. म्हणजे काही पक्षकार असं म्हणतात की आपल्याला मॅटर हवं आहे म्हणून असं नका म्हणू की निकाल झाल्यावर मी फी घेईल. काम केल्यावर फी कधी नसती घ्यायची, पहिले फी घ्या मग काम करा. बघा आपण त्यांना फसवणार नाही आहे, पण पक्षकार मे बी आपल्याला फसवू शकतो, बरोबर आहे. त्यामुळं आपण तर त्यांना फसवायचंच नाही आहे. बघा ही ॲडव्होकेसी जी आहे ना खूप सोशल आहे, म्हणजे तुमचं जे हे आहे ना एक स्टेटस जे आहे की तुम्ही स्वतः निर्माण करायचं आहे, की तुमची एक विश्वासार्हता, एक ट्रस्टवर्दी तुमचं एक हे तुमचं व्यक्तिमत्व व्हायला पाहिजे की तुम्ही जे म्हणलाय ते करताय. असंच वकील आपल्याला व्हायचं आहे. मग ह्या वकिलाला पक्षकाराची पण कमी पडणार नाही आणि फीजची पण कमी पडणार नाही, कारण सगळ्यांना ते कळतं. त्यामुळं हे फीजच्या बाबतीत ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. तर मला असं वाटतं की फीजच्या बाबतीत मी बऱ्यापैकी सगळं केलं आहे. फीज नाही मिळाली तर केस दाखल करायची, म्हणजे मी सोडली ती, पण मी सोडली ह्याच्यासाठी की मी म्हटलं की ठीक आहे कदाचित मी देणं लागत आहे, कदाचित, तर त्यामुळं मी देते, मी सोडून टाकली ती.
आणि मला असं वाटलं की नाही करायला पाहिजे. पण तुमची नाही फी दिली तर तुम्ही नोटीस हे करा, नोटीस द्या आणि वसुलीचा अर्ज दाखल करा. आणि फी देत नाही असं म्हणू नका, कुणाला शेअर पण करू नका. बघा की आपण समजा एखादी गोष्ट निगेटिव्ह घडती आपल्या लाईफमध्ये आणि आपण दुसऱ्याला ती शेअर केली तर ती जी समस्या आहे ते वाढत जातात. तुम्ही काही कोणाला सांगायची गरज नाही आहे की मला फी दिली नाही आहे पक्षकारने, पक्षकार देत नाही म्हणलं की ते अजून तो देतच नाही आहे. पक्षकाराची व्यवस्थित बोलून चर्चा करून ते घेऊन टाका. आपलं जे आहे की मला असं वाटतं की कधी ना कधी कुठे ना कुठे आपण बरेच वेळा आपल्या कर्माचे फळ भोगत असतो, याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे आपण जर चांगलं काम करतोय तर आपल्याला अशा गोष्टीला आपल्याला फेस करावं नाही लागणार. आणि तरीही त्या फीजच्या बाबतीत जे मी गोष्टी सांगितलेल्या आहेत अनुभवावरनं, गेली एवढ्या वर्ष मी प्रॅक्टिस करते आहे तेव्हापासून, तर माझ्या बाबतीत मला जर विचाराल तर सगळे पक्षकार व्यवस्थित नियमित फी पे करतात. मी जेवढी सांगते तेवढे फी देतात. आणि त्यामुळे तुम्ही पण तसं केलं तर तुम्हालाही तुमचे पक्षकार व्यवस्थित फी देतील, एवढी काळजी घ्या तुम्ही. आणि फीच्या बाबतीत मला असं वाटतं जेवढे पॉईंट गरजेचं होतं ते मी डिस्कस केलेत. अजून काही तुम्हाला याच्याविषयी क्वेरी असेल किंवा काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असेल तर ते मला नक्की तुम्ही सांगा, विचारा. मी त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एखादा व्हिडिओ किंवा तुम्हाला मेसेजद्वारे किंवा मार्गदर्शन करेल. थँक्यू. बाय.